नमस्कार मित्रांनो, आता व्हॅलेंटाईन वीक चालू आहे. तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईनसाठी चॉकलेट डे साजरा केला असेल, रोज डे झाला असेल, बऱ्याच काही गोष्टी आता वीकमध्ये जे काही साजरे करायचं असतं ते केलं असेल. म्हणजे खूप चांगल्या चांगल्या कवींनी प्रेमावर खूप चांगल्या चांगल्या कविता लिहिलेल्या आहेत. एक निमित्त म्हणून किंवा सुचलेलं काही तुमच्यासमोर मांडण्यासाठीचा ज्याला काय म्हणता येईल, संपर्क किंवा एखादा दिवस, ऑकेजन. आता हल्ली काय होतं ना, की मराठी दिवस जरी साजरा करायचा असला तरी पर्यायी मराठी शब्द शोधणं खूप अवघड होतं. त्यामुळं एक ऑकेजन म्हणून आपलं सादरीकरण तुमच्याशी करावं. खरं तर प्रेम आहे ना, ते प्रेम म्हणजे तसं प्रेमावर व्यक्त होणं हा स्वभाव माझा नाही. परंतु कवितेच्या प्रांतामध्ये काही काळ काम केल्यामुळं जाणीवपूर्वक काही प्रेमावरच्या कविता लिहाव्या अशी काही कल्पना करून जर कोणी लिहायचं म्हणणं आलं की आपल्या संग्रहामध्ये प्रेमावरच्या कविता का नाही, असं जर त्यावेळेला वाटतं, त्यावेळेला काहीतरी मुद्दामून म्हणा, ओढून ताणून म्हणा किंवा स्वानुभवातून नसतील परंतु दुसऱ्यांच्या अनुभवातून लिहिलेल्या काही कविता आहेत. त्यातली एक कविता तुमच्यासमोर सादर करत आहे. म्हणजे माझा प्रेमाचा अनुभव हा फक्त लग्न झाल्यानंतर आहे, पण त्याच्या आधी आईवर, वडिलांवर, बहिणीवर अशी केलेली प्रेम असतात. परंतु ज्यावेळेला अकंठ बुडतो, यावेळेला प्रेम ही जी आहे, एखाद्या मित्रानं मैत्रिणीवर किंवा एखाद्या मुलानं मुलीवर केलेलं जे काही प्रेयसीवर केलेलं जे प्रेम असतं ना, याला अनुषंगून हे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर असं म्हणतात की समजा एखाद्याचा दोन जण एका प्रेमामध्ये आले तर सगळीकडं जळी स्थळी काष्टी पाषाणी हे प्रेमच त्यांना दिसत असतं. अशी एक कल्पना करून काहीतरी लिहिण्याचा, मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बघूया व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं किंवा या वीकमध्ये तुम्हाला कशी वाटते ही कविता. मी तुम्हाला मगाशी म्हणालो ना, की हे काय म्हणजे प्रेम हा माझा स्थायी भाव नाही किंवा मांडण्याची माझी पद्धत नाही. पण त्यामुळे जरा आधार करतो बघता बघता तुम्ही समजून घ्याल. कवितेचं नाव आहे सारं तुझ्यासाठी. म्हणजे प्रेमामध्ये पडलेल्या माणसाला असं वाटत असतं की सर्व जे काही आपण करतोय ते समोरच्या माणसासाठी. आपण त्याच्यावर प्रेम करतोय, जिच्यावर प्रेम करतोय किंवा ज्याच्यावर प्रेम करतोय त्याच्यासाठीच हे सगळं आपण करत असतो, अशी एक कल्पना या कवितेमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. तर सारं तुझ्यासाठी, पाऊस फक्त तुझ्याच घरावर का पडतो. म्हणजे एक प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतोय, पाऊस फक्त तुझ्याच घरावर का पडतो आणि पडणाऱ्या थेंबासह तुलाच न्याहाळत का बसतो. सांग, पाऊस फक्त तुझ्याच घरावर का पडतो. जग सारे दुःखी असता तूच आनंदी का वाटतेस. जग सारे दुःखी असतात तूच आनंदी का वाटतेस आणि जगापेक्षा निराळे जगण्याची तुझी हीच प्रीत का मला वाटते. पौर्णिमेचा चंद्र, अगं पौर्णिमेचा चंद्र तुझ्या पुढे फिका का वाटतो आणि आकाशातील तारा तुझ्यासाठीच का लुकलुकतो. शांत गंभीर प्रशांतही, अगं शांत गंभीर प्रशांतही तुला भेटण्यास का आतुरतो. शांत गंभीर प्रशांतही तुला भेटण्यास का आतुरतो आणि कोवळी किरणे घेऊन सूर्यही तुलाच प्रथम का भेटतो. बागेमधला गुलाब, अगं बागेमधला गुलाब तुझ्याशी स्पर्धा का करतो. बागेमधला गुलाब तुझ्याशी स्पर्धा का करतो आणि फुलणारा मोगरा तुझ्यासाठीच का मोहरतो. गोठ्यातील गाय, गोठ्यातील गाय तुझ्यासाठीच का अंबरते. सांग, अगं गोठ्यातील गाय तुझ्यासाठीच का अंबरते आणि आकाशातील घार तुझ्यासाठीच का भरारी घेते. हा गंधित वारा, हा गंधित वारा तुझीच वार्ता का देतो. हा गंधित वारा तुझीच वार्ता का देतो आणि मनामधला कोपरा तुझीच खुशाली का पुसतो. या प्लॅटफॉर्मच्या गर्दीतही, रेल्वे स्टेशनमध्ये सकाळी लोकल्स पकडण्याच्या गर्दीमध्ये सुद्धा, या प्लॅटफॉर्मच्या गर्दीमध्येही तुझ्या विना ओसाड का वाटते. या प्लॅटफॉर्मच्या गर्दीतही तुझ्या विना ओसाड का वाटते आणि सरकणाऱ्या विंडोमध्ये तुझीच प्रतिमा का दिसते. प्रत्येक फोन कॉल, अगं प्रत्येक फोन कॉल तुझाच असेल असे का वाटते. प्रत्येक फोन कॉल तुझाच असेल असे का वाटते आणि प्रत्येक मेसेज तुझाच रिप्लाय का मागते. या जगाच्या ठाई ठाई तूच का भेटतेस. मला या जगाच्या ठाई ठाई तूच का भेटतेस. अगं मी तुझ्या प्रेमात पडलोय हे का नाही कळते. सांग, पाऊस फक्त तुझ्याच घरावर का पडतो आणि पडणाऱ्या थेंबासह तुलाच न्याहाळत का बसतो आणि पडणाऱ्या थेंबासह तुलाच न्याहाळत का बसतो.